अयोग्य मार्गाने विजय मिळवण्यासाठी मांडलेलं विधेयक संसदेमध्ये पराभूत झालेलं आहे असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे। या विधेयकाला फेररचना विधेयक असं नाव द्यायला हवं होतं असा टोला सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लगावला। तर विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे संविधानातील हस्तक्षेप टळला असं म्हणत 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी महिला आरक्षण लागू करणं आवश्यक असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे। तर पाहुयात आदित्य ठाकरे यांनी एक्सपोर्ट्स करत सरकारवर काय टीका केलेली आहे। विधेयकाच्या संदर्भात गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा हा प्रयत्न करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं होतं। तसंच संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायानं संविधानाकरिता मारक ठरला असता असं वक्तव्य त्यांनी केलंय। तर हा प्रयत्न विरोधी पक्षांच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळून लावला गेला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर विधेयकाला गैरमार्गानं विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक असं संबोधलं गेलं पाहिजे होतं असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी तसंच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये आरक्षण प्रभावी लागू करणं हे गरजेचं आहे असं सुद्धा त्यांनी मत नोंदवलं। महिला आपल्यासोबत आहे, तरुणी आपल्यासोबत आहे, त्यांचा काय वाटतं या महिला आरक्षणाच्या बिलाबाबत आपण त्यांच्याशी विचारूया। सुरुवात करूया मॅडम, कसं बघता तुम्ही कालच्या या सर्व घडामोडीकडे? 850 जागा करत असताना आपण कुठेतरी आरक्षणाला डायरेक्ट महिलांच्या विरोध करत आहोत किंवा आरक्षण संपलंय असं अजिबात नाहीये। तर आरक्षणाचं विधेयक जे कुठल्याही पूर्व अभ्यासाशिवाय तयार, म्हणजे मला असं वाटत नाही की पूर्व अभ्यास त्याच्या संदर्भात झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते कदाचित नाकारलं गेलं असावं आणि माझ्या मते ते रास्तच आहे। आपण जर बघितलं तर 2023ला नारी शक्ती वंदन म्हणून ते विधेयक सप्टेंबरमध्ये पास झालेलं आहे। कोणीही विरोध त्याला केलेला नाही। खरं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं होतं 2023ला, पण ते 23ला न होता आता 26ला ते होतंय आणि ते डिलिमिटेशन करून होतंय। मला असं वाटतं ते चुकीचं आहे। 500 ज्या जागा आहेत त्याच्यामध्येच आरक्षण दिलं पाहिजे आणि जर 23ला जर ते मान्य झालेलं आहे तर तुम्ही ते का मान्य करत नाहीत, लागू का करत नाही, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। महिलांचे जे बेसिक मुद्दे आहेत, महिलांचे जे बेसिक प्रश्न आहेत त्याला धरून तुम्ही काय काम करू शकता याकडे शासनानं जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि मला वाटतंय की घटनात्मक किंवा संविधानानुसार जे काही आहे त्या पद्धतीनं चालायला पाहिजे। तुम्ही कुठल्याच गोष्टींना म्हणजे एक अभ्यास न करता चिकित्सा पद्धतीने न मांडता तुम्ही जर डायरेक्टली एखाद्या विषयाला डायरेक्ट संसदेमध्ये मांडत असाल आणि सगळ्यांना सांगत असाल की नाही हे पारित करायला पाहिजे, तर हे किती बरोबर आहे आणि किती चूक आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तो सर्वप्रथम तर तो चुकीचा आहे, कारण कुठल्याही कायद्याचे अभ्यास न करता कुठलाही कायदा मोडतोड करताना त्याचा अनादर होऊ नये। त्या कायद्याला जशाच तसं तो कसा पारित केला जाईल याचा अभ्यास केंद्र सरकारने केला पाहिजे। परंतु 2000 त्यांना मतदारसंघ पुनर्रचना करायची होती। 2011च्या जनगणनेनुसार ते मतदारसंघ पुनर्रचना करून ही जागा आणि महिला विधेयक पारित करण्याचा खटाटोप केंद्र सरकारचा होता। परंतु याला जो विरोध झाला, प्रकर्षाने विरोधकांनी जो विरोध याला केला आणि ते विधेयक हाणून पाडलं। 2014 पासून सगळ्यात मोठं अपयश हे केंद्र सरकारचं हे विधेयक पारित न झालं आणि हे विधेयक हाणून पाडल्याचं आहे। मला यापुढे असं म्हणायचं की हे महिला विधेयक पारित करायचं आहे तर 2026 नुसार जनगणना करा आणि ही जनगणना फक्त जनगणना नसून जातीय आधारित जनगणना केली पाहिजे। ज्यामध्ये हे विधेयक त्यांनी पारित केलं याच्यामध्ये जाती वर्गीकरण कुठंच नव्हतं। म्हणजे 33% महिलांना आरक्षण आहे, परंतु कुठल्या जातीला किती टक्के आरक्षण आहे हे त्यांनी त्या कायद्यामध्ये त्या विधेयकामध्ये मांडलं नाहीये। आपण पाहिलं या सर्व तरुणी होत्या, महिला होत्या, यांच्या या संमिश्र प्रतिक्रिया होत्या। कॅमेरा पर्सन